आणि या शासकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाचा दर्जा वाढवणं, त्यांच्या ज्या सुविधा आहेत, मग हॉस्टेल्स असतील, त्यांना स्टडी रूम असेल, एक्झामिनेशन हॉल असेल, या सगळ्या सुविधा व्यवस्थित करून देणं हा मला वाटतं की ते 2.5-3 वर्षे या विभागाचा मंत्री म्हणून या महायुतीच्या काळात अतिशय प्रभावीपणानं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून आज जवळजवळ 10 ते 15 ICU बेड्सचं आणि आता या ठिकाणी EWS ही केंद्र सरकारची योजना होती, त्यामधून लेक्चर हॉल आणि इत्यादी कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे. साहेब, एवढे विभाग चालू व्हायला किंवा डिपार्टमेंट, पण त्या मानानं स्टाफ आणि डॉक्टर्स त्या इथं कमी पडतात. नाही, आता जेवढे स्टाफ्स कमी पडतोय, आता ब कडं आपल्याकडे आहे. वरची पद्धत जी MPSC मार्फत भरायची होती, त्यांना आपण कालच मंत्रिमंडळ बैठकीने चांगला निर्णय घेतला आणि MPSCची पदं ही रिक्त राहणार नाहीत. आणि विशेषतः आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची पदं लवकरात लवकर भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तशा प्रकारचं काम गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 4,000 आम्ही ही पदं भरलेली आहेत. त्याची जी डॉक्टरची पदं आहेत की ज्यांना जी येऊ इच्छित नाही, त्यांना NPA कसा जास्तीत देता येईल, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स, हाही प्रयत्न आमचा आहे. त्याशिवाय आपण खालची जी पदं आहेत क आणि ड ची, ही आपण सरळ सेवेनं भरती करतोय. जी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी जी समिती आहे त्यांनी सुद्धा बरंचसं चांगलं काम केलं आहे. आणि IBPS, त्यानंतर TCS यामार्फतच्या परीक्षा अतिशय पारदर्शकपणानं सुरू आहेत. आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये पदं रिक्त राहण्याची अशी काळजी आम्ही घेतलेली आहे. दुसरा मुद्दा की कॅथलॅबचा जो अजून प्रश्न इथला लागलेला नाही मार्ग. कॅथलॅब आपण मंजूर केलेलं होतं, तर त्यामध्ये काही अडचणी आल्या. आता कॅथलॅबचं PPP धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. त्या माध्यमातून लवकरात लवकर कॅथलॅब होणं हा तर माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कारण यापूर्वी मिरज हे शहर हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अतिशय ओळखलं जायचं. आणि ज्यावेळेला मी इथं आलो ती खंत मी बोलून दाखवलेली होती, ती पूर्ण केल्यानंतरच मला वाटतं मी स्वस्थ होईल. पश्चिम महाराष्ट्राला एवढं मोठं सेंटर आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र किंवा कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी पेशंट इथे येतात, पण पुण्या मुंबई जाण्यापेक्षा इथं आणि काही सुविधा वाढवण्याचा मल्टी स्पेशालिटीचा प्रस्ताव आपला पेंडिंग आहे. मल्टी स्पेशालिटीचं करतोय आपण अनेक सुविधा. आता BSc नर्सिंग जे होतं त्याला आता आपण कालच जायकामधून आता कर्ज घेऊन नवीन BSc नर्सिंग आता कॉलेज आपण इमारत बांधतोय. सांगलीमध्ये सुद्धा अशीच व्यवस्था आपण 500 कॉटचं हॉस्पिटल नव्यानं बांधतोय. मला वाटतं शेवटी शासनाच्या निधीच्या प्रमाणामध्ये आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.